Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडियाज लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्र विधिमंडळात 7व्यांदा निवडून गेलेले आमदार म्हणून भास्कर जाधव यांना आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गटनेतेपद सुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत स्वतः भास्कर जाधव आहेत। सर, ज्या पद्धतीनं ही सगळी निवडणूक झाली आणि विरोधी पक्ष नेता सुद्धा निवडू शकत नाही अशा पद्धतीची आता परिस्थिती समोर दिसते। या सगळ्यामध्ये सर्वाधिक विरोधी पक्षामध्ये जे आमदार निवडून आलेले ते तुमच्या पक्षाचे आहेत आणि त्याचं गटनेतेपद तुम्हाला मिळालेलं आहे। किती मोठं आव्हान आहे तुमचं? आव्हान तर नक्कीच आहे, 100% आव्हान नक्की आहे, कारण समोरच्या बाजूला पाशवी बहुमत आहे आणि आम्ही 20 जण आमदार आहोत। आमचे पवार साहेबांचे 10 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 आमदार आहेत, जे पण आहेत आम्ही आहोत। पण शिवसेने पुरेसं बोलायचं झालं तर आम्ही 20 आमदार आहोत। जर लोकशाहीची बूज राखली गेली, इज्जत राखली गेली, संसदीय कार्यप्रणाली नियमाप्रमाणे चालवली गेली, समोरच्या विरोधी पक्षाचा आवाज म्हणजे लोकशाहीमध्ये तो लोकांचा आवाज आहे असं जर मानलं गेलं। दुसरी गोष्ट की सत्ताधारी पक्षाला नेहमी सरकार चालवण्याकरता म्हणून विरोधी पक्षाचा अंकुश असावा लागतो। हा अंकुश जर सत्ताधारी पक्षाला मान्य असेल तर आम्ही 20 आहोत, हे कमी नाहीत, आम्ही कमी नाहीत। आम्ही 20 लोक सुद्धा महाराष्ट्राचा आवाज बनू शकतो। परंतु सत्ताधारी पक्ष किती अहंकारीपणे वागतोय, किती बेमुरतपणे वागतोय, किती घमेंडीमध्ये वागतोय आणि किती सत्तेच्या मस्तीमध्ये वागतोय, त्याच्यावर ह्या लोकशाहीचं यश अपयश आहे। परंतु आम्ही जरी 20 लोक असलो तरी सुद्धा आम्ही कमी नाहीत, हे आम्ही दाखवून देऊ। अख्ख्या कोकणात आपण जर बघितलं तर महायुतीचा दबदबा पाहायला मिळतोय। जवळपास महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सुपडा साफ झाला असं सातत्यानं सत्ताधारी पक्षातले सगळे आमदार सांगतायत। काय वाटतं, ही परिस्थिती काय यावी? मी सांगितलं ना, ही सगळी जादू ईव्हीएम मशीनची आहे। पुऱ्या महाराष्ट्रामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीतरी एवढे सत्ताधारी पक्षाला आमदार मिळाले होते का? एवढी संख्या कधी झाली होती का? कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या कार्यकालामध्ये सुद्धा 212 आमदार एकदाच निवडून आले होते। हे काय एवढे मोठे जादूगार लागून गेले? यांनी काय असं मोठं पुण्यकर्म केलं? यांनी काय असं महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले? सगळे निर्णय घेतले ते गुजरात राज्याच्या हिताचे निर्णय घेतले, तरी सुद्धा यांचे एवढे आमदार निवडून येतात। आणि म्हणून ही सगळी जादू ही ईव्हीएम मशीनची आहे आणि तीच जादू कोकणामध्ये सुद्धा झाली। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा कमी झालेला नाही। हा जो करिश्मा आहे तो ईव्हीएम मशीनचा आहे। पण निलेश राणे तर म्हणतात की कोकण कधी ठाकरेंचं नव्हतंच म्हणून। ठीक आहे, सर त्यांच्यावर बोलणार नाही। ठीक आहे, तर हे होते भास्कर जाधव आणि या ठिकाणी आपण बघतोय आता गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे आणि विरोधी पक्ष नेतेपद यासाठी काही महाविकास आघाडी एकत्रितपणे हालचाल करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईत।